नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, उदयपूर, जयपूर आणि कानपूर ही आपल्या देशातील काही प्रसिद्ध शहरांची नावे आहेत. या सर्व नावांमध्ये एक गोष्ट समान आहे, पूर. आता ही दुसरी यादी बघा. इलाहाबाद, अहमदाबाद, हैदराबाद, गाझियाबाद, फिरोजाबाद या नावांमध्ये एक समान गोष्ट आहे, बाद किंवा आबाद. या दोन्ही प्रत्ययांचा अर्थ तर आपण जाणूनच घेणार आहोत, पण व्हिडिओच्या शेवटी आणखी एका शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे. ती माहिती तुमच्यासाठी एक खास सरप्राईज ठरणार आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का, पूर आणि आबाद या शब्दांचा अर्थ नेमकं काय आहे आणि ते शहरांच्या नावांमध्येच का वापरले जातात? चला तर मग या मागचा इतिहास जाणून घेऊया. आधी पूर म्हणजे काय हे समजून घेऊया. तर पूर हा संस्कृत मधील अतिशय प्राचीन शब्द आहे. त्याचा अर्थ किल्ला असा होतो. या शब्दाचा उल्लेख आपल्याला ऋग्वेदातही आढळतो. ऋग्वेद हा भारतातील सर्वात जुना ग्रंथ मानला जातो आणि तो सुमारे 3500 वर्षांपूर्वीचा आहे. प्राचीन काळात ज्या ठिकाणी मोठी वस्ती किंवा किल्ला असे त्या ठिकाणच्या नावांमागे पूर लावले जाईल. म्हणून हस्तिनापूर या प्राचीन शहराच्या नावातही हा शब्द दिसून येतो. नंतर अनेक राजांनी नवीन शहरे वसवली आणि आपल्या नावासोबत पूर जोडले. उदाहरणार्थ राजा जयसिंगने वसवलेल्या शहराला जयपूर असे नाव मिळाले. तसेच संचयतीचे राजा स्वतःला भगवान श्रीकृष्णाचे वंशज मानत व त्यामुळे श्रीकृष्णाच्या कान्हा नावावरून त्यांनी कानपूर हे शहराला नाव दिले. आता आपण जाणून घेऊया आबाद म्हणजे काय. आबाद हा शब्द फारसी भाषेतून आला आहे. फारसीमध्ये आब म्हणजे पाणी. ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असेल, शेती करता येईल आणि लोक सुखाने राहतील अशा वस्तीला आबाद असे म्हटले जाईल. म्हणूनच अनेक नद्यांच्या काठावर वसलेल्या शहरांच्या नावामध्ये आबाद हा शब्द आढळतो. मुघल काळात या शब्दाचा वापर आणखी वाढला. अनेक बादशाह आणि सरदारांनी नवे शहरे वसून त्या शहरांच्या नावांमागे आबाद जोडले. उदाहरणार्थ फिरोजाबाद हे शहर फिरोजशाह यांच्या नावावरून ओळखले जाऊ लागले. आता मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आणखीन एका शब्दाचा अर्थ सांगणार आहे. आता आपण जाणून घेऊया गंज या शब्दाचा अर्थ. आपण अनेक ठिकाणच्या नावांमध्ये गंज हा शब्द ऐकतो, जसं की हजरतगंज, दर्यागंज, मलकागंज. सुरुवातीला गंज या शब्दाचा अर्थ खजिना ठेवण्याची जागा असा होता, पण काळानुसार त्याचा अर्थ बदलत गेला. पुढे हा शब्द बाजारपेठ, मंडई किंवा गर्दीची जागा म्हणून प्रसिद्धीस आला. उदाहरणार्थ दिल्लीतील दर्यागंज या परिसरात मोठी बाजारपेठ भरत असे, त्यामुळे त्या भागाला दर्यागंज असे नाव पडले. म्हणजे आपल्या शहरांच्या नावामध्ये फक्त शब्द नसतात, तर त्यामागे इतिहास, संस्कृती आणि त्या भागाची ओळख दडलेली असते. शहरांच्या नावे ऐकूनही त्यांचा भूतकाळ समजून घेता येतो. तर तुमच्या शहराचे नाव काय आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा.